खंडोबा मंदिराच्या विश्वस्तांनी नितेश राणेंची घेतली भेट. झटका मटणाला मल्हार सर्टिफिकेट देऊ नये विश्वस्तांकडून मागणी. श्री मार्तंड देवस्थानकडून मल्हार नावाला पाठिंबा. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांची माहिती. मल्हार नावाला मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये नावावरून होते मतभेद. योजनांना हिंदू देवतांचं नाव देणं चुकीचं. मल्हार सर्टिफिकेशनचं नाव बदलावं. श्री क्षेत्र जेजुरी संस्थांच्या विश्वस्तांचं नितेश राणेंना पत्र. मल्हार सर्टिफिकेशनवरून मार्तंड संस्थेच्या विश्वस्तांमध्येच मतभेद. योजनेचं नाव बदलण्याची जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकरांची मागणी. तर मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणेंकडून मल्हार सर्टिफिकेशनचं स्वागत. नितेश राणेंच्या मल्हार झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचा पाठिंबा. खाटीक धनगर आणि धनगर समाजाला निर्णयाचा होणार फायदा. अखिल भारतीय धनगर समाज परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ खेमनर यांची प्रतिक्रिया. आपण खातो त्यापैकी 70% पनीर हे आर्टिफिशियल, ते दुधापासून बनलेलं नाही. आमदार विक्रम पाचपुतेंचं विधानसभेत वक्तव्य. हे अन्न नसून विष आहे. विक्रम पाचपुतेंचा विधानसभेत आरोप. जे विकासक पुनर्विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करत नाहीत आणि ज्यांची मुदत संपली आहे त्यांचे प्रकल्प म्हाडाने पूर्ण करावेत. मुरजी पटेलांचं वक्तव्य. तांत्रिक अडचण ऐकून एक संधी विकासकाला दिली जाईल. शंभूराज देसाईंचं विधानसभेत. विधिमंडळ सदस्यांचा लवकरच परदेश दौरा. अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिका, इंडोनेशिया, सिंगापूरला जाणार. विविध देशातील संसदीय कामकाज आमदार पाहणार. राष्ट्रपतीकडनं हसन मुश्रीफ, शिवाजीराव गर्जे आणि काशीनाथ दाते परदेश दौऱ्यावर. मुख्यमंत्री सहायता निधीतनं एकाच दिवशी 171 रुग्णांना मदत. सुमारे 1.5 कोटी रुपयांची मदत गरजूंना वितरित. कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांची माहिती. लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आक्रमक. 2100 रुपये देण्याची सरकारची नियत नाही. विरोधकांची टीका. तर लाडक्या बहिणीची फसवणूक करणार नाही. अदिती तटकरे यांचं प्रत्युत्तर. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापलेली रक्कम पीएफमध्ये जमा न केल्याबद्दल विरोधकांनी विधान परिषदेत सरकारला घेरलं. यावेळी मंत्र्यांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत विरोधकांचा सभात्याग. शालेय पोषण आहारात अंडी आणि केळी देण्यात यावी. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांची विधानसभेमध्ये मागणी. सिंधुदुर्ग आणि पालघरच्या सागरी कक्षेत सापडले नवे खनिज तेल साठे. भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा. डहाणूच्या समुद्रात 5338.03 आणि सिंधुदुर्गाजवळील समुद्रात 13,131.72 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेल साठे. जो मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय तो 2.5 वर्षांपूर्वीचा आहे. धनंजय देशमुखांचे साडू दादा खेंडकरांचा दावा. धनंजय देशमुखांच्या परिवाराला मदत करणाऱ्यांना मुद्दाम त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. खेंडकर यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज कोर्टात आजची सुनावणी पूर्ण. पुढची सुनावणी 26 मार्चला. बचाव पक्षाकडनं डिजिटल पुराव्यांचे सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचा स्थानिकांचा दावा. स्थानिकांच्या वर्णनानुसार आढळलं सीसीटीव्ही फुटेज. पोलिसांचा तपास सुरू. सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. सतीश भोसलेला उद्या बीडला आणलं जाणार. 6 दिवसानंतर प्रयागराजमधून सतीश भोसलेला अटक. पोलीस आजच ट्रान्झिट रिमांड घेणार. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची माहिती. सतीश भोसलेचा पाय आता आणखी खोला. भोसलेच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलम 120 नुसार गुन्हा दाखल. भोसलेच्या घरातून 8 मार्चला वन विभागाने केला होता गांजा जप्त. शिरूर कासार पोलीस ठाण्यात भोसले विरोधात 3रा गुन्हा. वैयक्तिक टीका आरोप खपवून घेणार नाही. पंकजा मुंडेंचा सुरेश धस यांना इशारा. धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. हजारो शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय तरी सरकारचा अट्टहास का? विजय वडेट्टीवारांचा सरकारला विधानसभेत सवाल. शेतकऱ्यांचा विरोध असताना महामार्ग नको, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने लढू. वडेट्टीवारांचं वक्तव्य. वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील असं संतोष देशमुखांनी त्यांच्या पत्नीला हत्येच्या आदल्या दिवशी सांगितलेलं. अश्विनी देशमुख यांची जबाबात. धक्कादायक माहिती. कुर्ला नागरी सहकारी बँक निवडणुकीत अनियमितता होत असल्याचा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचा आरोप. बँकेच्या जिथे शाखा नाहीये तिथे मतदान केंद्र. मतदार यादीत मृत सदस्यांची नावंही आहेत. गलगलींचा आरोप. बौद्धगया येथील महाबोधी विहार बौद्ध भिक्खूच्या ताब्यात देण्यात यावं. महाबोधी विहार मुक्त करावं या मागणीकरता अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शन. ठाणे महापालिकेने आरक्षित केलेल्या यशवंतराव मुक्त विद्यापीठ जागेच्या भूखंडावर खासगी वस्तू विक्री आणि प्रदर्शन. या विरोधात मनसेचं आंदोलन. शैक्षणिक भूखंडाची वसुली कोण करत आहे? मनसेचा सवाल. बिहार राज्यातील महाबोधी बौद्धगयाच्या ठिकाणी अतिक्रमण वाढत असल्यानं वाशिममध्ये अन्वयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. महाबोधी विहाराच्या स्थानावर इतर धर्मियांचं अतिक्रमण वाढत असल्यानं काढला मोर्चा. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध अन्वयांचं धरणं आंदोलन. बौद्धगया येथील बौद्ध विहाराचं नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी दिली होती आंदोलनाची हाक.
अकोट बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भारतीय कापूस महामंडळ कापूस खरेदी केंद्रावर 50 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. बाजार समितीतील 7 जणांविरोधात पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे तक्रार. पणन मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. प्रशांत कोरटकरांना कोल्हापूर सत्र न्यायालयाचा 17 मार्च पासून अटकेपासून 17 मार्च पर्यंत दिलासा. प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, कोर्टाचं म्हणणं. व्हीसीद्वारे हजर राहण्याची देखील कोरटकरांना सक्ती नाही, पोलिसांची विनंती कोर्टाने फेटाळली. बीड जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं सरकारकडनं मान्य. 2020 ते 24 या काळात बीड जिल्ह्यात 275 हत्येच्या घटना. गृह विभागाचं लेखी उत्तर. जळगाव जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक उघडपणे सुरू. महसूल प्रशासनाच्या कारवाया अपुऱ्या. रेती माफियांची मुजोरी. महसूल अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या 7 घटना. रेती माफियांवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी. पुण्यातल्या कुख्यात गुन्हेगार गजा मारणेची सांगली कारागृहात रवानगी. खबरदारी म्हणून गजा मारणेची येरवडाऐवजी सांगलीतील कारागृहात रवानगी केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. कत्तलखान्याकडे पाठवण्यात येणाऱ्या 65 जनावरांची पोलिसांकडून सुटका. मध्य प्रदेशातनं आणलेली जनावरं भंडाराच्या टेमणी गावात चारा पाण्याविना दोरखंडाला बांधून ठेवलेली. 4 विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांच्या हातावर तुरीत येत आरोपी पसार. यवतमाळच्या पांढरकवडा इथली घटना. पोलिसांकडनं पुन्हा आरोपीची शोध मोहीम सुरू. सांगलीच्या मिरजेत प्लास्टिक कारखान्याला भीषण आग. आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक. अग्निशमनने आगीवर मिळवलं नियंत्रण. मीरा रोड इथल्या लोंढा परिसरातील सीता स्मृती बिल्डिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मीटर रूमला लागली भीषण आग. आगीच्या ज्वाळा पहिल्या माळ्यापर्यंत पोहोचलेल्या. अग्निशमनने आग आणली आटोक्यात. रायगडच्या इंदरदेव धनगरवाडीतील जळालेल्या घरांना तात्काळ नुकसान भरपाई द्या. आमदार गोपीचंद पडळकरांची विधानसभेत मागणी. आगीमध्ये धनगर समाजाची 48 घरं जळून झालेली खाक. नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानं जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्टवर. नाशिक जिल्हा रुग्णालयात 10 बेडचा उष्माघात कक्ष स्थापन. पुरेसा औषध साठाही केला उपलब्ध. रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक शिमगोत्सवाची लगबग. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली भागात पारंपरिक नृत्य करत शिमगोत्सवापूर्वीचा खेळ. रत्नागिरीमध्ये मोठ्या उत्साहात शिमगोत्सव सुरू. पालखी नाचवत पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शिमग्याची धूम. रायगडच्या माणगावात वाहतूक कोंडी. शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली. माणगाव ते खांदाड परिसरात वाहनांच्या रांगा. धुळे जिल्ह्यातल्या होळीला डोलचीचा वापर करून पाण्याचे फटके एकमेकांना मारले जातात. पत्र्यापासून तयार करण्यात आलेली डोलची तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू. गेल्या अनेक वर्षांपासून डोलचीची परंपरा. आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. होळीच्या एक आठवडा आधीपासून ग्रामीण भागासह नागरी भागातील बाजारपेठात देवी देवतांचं सोंग घेऊन दक्षिणा म्हणजेच पोसद मागण्याची अनोखी प्रथा. नंदुरबारमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या. होळीचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग. बुलढाण्यामध्ये सैलानी बाबांच्या यात्रेला आजपासून सुरुवात. उद्या पेटवण्यात येणाऱ्या शेकडो ट्रक नारळाची होळी. बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशसह राज्यभरातून लाखो भाविक बुलढाण्यात दाखल. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला. लांजा तालुक्यातील आरगाव गावात मध्यरात्री मंदिरात शिरला बिबट्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.